पाठवायचे आहेत आणि चंडीगड रॉयल्स संघाला विनंती करतो की त्यांनी आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचे. तो संघाकडून स्ट्राईक वरती आहे तो अनुराज, गेल्या सामन्यात सुपरस्टार गॉगल फक्त त्यासमोर गोलंदाजीसाठी उभा आहे तो स्वरूप. चला सांग आणि पंचवीसच्या सामन्यात वैयक्तिक पहिल्या संघाकडून पहिलं षटक घेऊन तो स्वरूपचा सामना करेल तो अनुराज. पाहुयात कोण कोणावरती भारी पडतो आणि पहिला चेंडू होतोय वाईट. एक अवांतर धावाने संघाचं खातं उघडतंय आणि पुढील चेंडू जातो निर्धाव. आता मात्र स्वरूप कमबॅक करतोय आणि एक निर्धाव चेंडू टाकतोय. पुढील चेंडू आणि आता मात्र या चेंडूवरती 2 धावा कमावतोय तो अनुराज. दरम्यान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतीये. स्वरूप तो अनुराज दोघेही मातब्बर खेळाडू आणि पुन्हा 1-2 धावांसाठी फटका. या 2 धावांनी पंच राकेश नागलेकर उत्तम कामगिरी करतात आणि हा चेंडू घोषित करतात 9. या एका अवांतर धावाने संघाची धावसंख्या झालेली आहे 6. आणि आता मात्र पुन्हा एक अवांतर धाव वाईटच्या संघामध्ये पंच अजिंक्य नार्वे घोषित करतायत डॉट चेंडू. पुन्हा एकदा अनुराज रामावरील स्वरूप रामीकडून खरोखरच आपल्या संघाने 4 धावा वाचवल्या आहेत असं म्हणता येईल. आणि पुन्हा एक अवांतर धाव खूपच लांबलेलं षटक असं म्हणता येईल. स्वरूप कडून वारंवार अवांतर धावा एक मिनिट पंच निर्णय देतील. बॉक्स आउट आणि पहिला मोठा दाखव असतो संघाला अनुराज परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानावर उतरतो त्यांचाच भाऊ वैयक्तिक पहिलवाडी संघाकडून दुसरं षटक घेत होतोय शुभम. स्ट्राईक वरती आहे तो अक्षय. एक चांगला फलंदाज अक्षय आणि सरळ कसं क्षेत्ररक्षण चेंडूतून निर्धाव. शुभमचा पुढील चेंडू सामना करीत अक्षय आणि आता मात्र पुढे चेंडू +2 अशा 3 धावा मिळतात अक्षयला आणि संघाची धावसंख्या होती ती 10 आहे. उपांत्यपूर्व सामना चालू आहे. दुसरं षटक चालू आहे. अक्षय सामना करेल तो शुभमचा आणि इथे येतोय खूपच चांगलं असं काम करतोय तो रॉयल संघाचा यष्टिरक्षक आणि पुन्हा एक मोठा धक्का बसतो. शिवचे पुढील चेंडू साहिलसाठी. पाहूयात साहिल आपल्या संघासाठी किती योगदान देतो. पहिला चेंडू लगावला आहे तो 2 धावांसाठी आपलं खातं उघडतोय आणि संघाची धावसंख्या पुढे वाढवत होतो साहिल. पुढे चेंडू जातो निर्धाव. पुढे जाऊन मारण्याचा पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न करत काम होतोय आणि आता मात्र साहिलचा जोरदार फटका सीमा पार आणि येतो साहिलच्या बॅट मधून पहिला चौकार. साहिल खरोखरच चांगली फलंदाजी करतोय
आणि आता मात्र आपल्या संघाच्या आशा पल्लव आणि आता मात्र एक सागर आपल्या संघासाठी किती योगदान देतो आणि स्ट्राईक वर देतो भाऊ भाऊ आणि पहिला चेंडू पंच अजिंक्य दाडवे वाईट घोषित करतात. एक अवांतर धाव मिळतीये. एका अवांतर धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते 17. पुन्हा एक वाईट, पुन्हा एक अवांतर धाव. एक एक धावाने धावफलक पुढे सरकत आहे आणि पुन्हा एक आपली लय विसरला तर सागर असं म्हणता येईल. आणि पुन्हा एक वाईट. अजूनही पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेमध्ये त्यांचा संघ आणि आता मात्र सुरेख अशा फटका भाऊचा आणि पहिला चौकार येतो तो भाऊच्या बॅट मधून आणि संघाचं धावफलक पुढे सरसावतोय. धावसंख्या होते ती 24. आणि आता मात्र 9 चेंडू पण या चेंडूवरती धावा कमावण्यास पैसे ठरवतो भाऊ. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते विशाल यांच्याकडून. दरम्यान तिसऱ्या षटकाचं षटक प्रगती बदलते आणि या चेंडूवरती त्या दोन धावाने संघाची धावसंख्या होतीये 27. आणखी एक चेंडू यार आणि 2 1+2 अशा 3 धावा मिळत आहेत. 30 धावा झाले. अजूनही 3 चेंडू शिल्लक आणि आता मात्र एक चांगला चेंडू पाहायला मिळतो तो सागर कडून आणि काय ते क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय रामू कडून. आपल्या संघासाठी एक धाव त्यांनी वाचवली आणि धावसंख्या होती 31. रनआउट झाला यामुळे रन घेतला जात नाहीये आणि आता मात्र स्ट्राईक वरती आहे तो साहिल. बघूया साहिल किती धावा कमावतो पुढच्या 2 चेंडूवरती आणि पंच राकेश नागलेकर आउट घोषित करतात. समान ताकदीचे संघ आमने सामने या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये वैयक्तिक पहिला षटक घेऊन येतो आणि चांगला फटका 3 चुटक. एक मिनिट पंच निर्णय घेते कृपया शांत करा. पंच निर्णय देणार कृपया वेट करावा. आणि पंचांचा निर्णय येतो चौकार. राहुलच्या पहिल्या चेंडूवरती चौकार येतोय. संघाचं खातं उघडतोय या चौकाराने. एक कौशल्यपूर्ण खेळाडू रामू आणि आता मात्र पंचांचा निर्णय येतो नो चेंडू येतो. पंचांची वाट झाली. पंच सतर्क आहे आणि पहिलीच अवांतर धाव येते आणि संघाची होते 5. स्ट्राईक करतो येतो रामू आणि कसा चेंडू वगैरेचा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू निर्धाव चेंडू
अनुरागचा पुढील चेंडू आणि आता सुद्धा मिसजज झाला तो रामूकडून. 5 धावसंख्या झाली. पहिल्या षटक प्रगतीपथावरती आहे. अनुराग to रामू, हवेत रामू आणि पुन्हा एक सुरेख चेंडू. यष्टी जीत करण्याचा चान्स इथे गमावलाय तो कोळी संघाने. बघा आता त्याने पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतीये. अनुराग to रामू आणि रामू जोरदार फटका मारतो जातो सीमा पार येतो. रामूच्या बॅट मधून दुसरा चौकार. रामूने आता मात्र गेअर बदललाय असं म्हणता येईल आणि आता रामू जरा फायनलचं तिकीट बुक करतो. जो संघ चांगला खेळ करेल तोच हा सामना जिंकेल. आणि सुरेख फटका प्रयत्न चांगला होता परंतु 2 धावा मिळाल्या त्या चेंडूवरती आणि धावफलक सरकतंय ते 11 धावांवरती. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन आलाय तो रोहित. स्ट्राईकवरती आहे तो अजय देखील एक चांगला फलंदाज. राज संघाकडून हवेत अजय आणि सुरेख फटका येतो पहिला चौकार तो अजयच्या बॅट मधून. आता मात्र अजय आपला गिअर बदलतोय आणि धाव बोला पुढे सरसावतोय. पुन्हा एकदा अजय तयार आणि आता मात्र रामू मध्ये होता ना. हा असू दे. दरम्यान सामना सुरू होतो आणि आता मात्र आनंददायी खेळती रॉयल संघ आणि धावसंख्या होती 16. 3 चेंडू अजूनही शिल्लक दुसऱ्या षटकामध्ये आणि आता तर सुरेख फटका होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं ते गोलवाडी संघाकडून आणि नक्कीच त्याने 4 धावा वाचवल्यात आणि डॉट चेंडू येतोय. धावसंख्या झाली तर 16. अजूनही 15 धावांची आवश्यकता आणि आता तर सुरेख फटका होतोय 2 धावांसाठी आणि धावसंख्या झाली ती 18 आणि आता मात्र 6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे ती चंडीगड रॉयल्स संघाला. 6 चेंडू आणि 13 धावा. तिसरं आणि हणामाचे षटक बबलू. पाहूया बबलू हा सामना आपल्या संघासाठी जिंकवतोय की विशाल हा सामना आपल्या संघासाठी जिंकवतोय. खूपच प्रेशरची सिच्युएशन या सामन्यामध्ये पाहायला मिळते. जो हा प्रेशर अब्सॉर्ब करेल तोच हा सामना आणि पहिल्या चेंडूवरती विशालचा खंडणीत चौकार आणि आता मात्र समीकरण बोलतोय 5 चेंडू आणि 9 धावा. 5 चेंडू आणि 9 धावा आणि आता मध्ये प्रेशर मध्ये होतो तो 2-2 आले चालतील. बबलू परंतु विशालच्या आशा उंचावल्या आणि पुन्हा एक चांगला फटका आणि या फटक्यावर 2 धावा लगवतो विशाल. खरोखर चांगली फलंदाजी करतो तो विशाल. समीकरण आहे तुम्ही दोघे 2-2 आहे 1 चेंडू. दरम्यान सामन्याला सुरुवात होतीये 4 चेंडू आणि 7 धावा. रोमांचक स्थितीचा हा सामना आणि पुन्हा एक 2 धावांनी फटका मारला आणि आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बोलतोय 3 चेंडू आणि 5 धावा. खूपच रोमांचक सामना सामना दोन्ही संघांसाठी आणि पुन्हा 2 धावांसाठी फटका
आणि 2 चेंडू आणि 3 धावा सुरेख अशी फटकेबाजी चालले ते इशारा करून खरोखर त्यांनी हा सामना आपल्या संघासाठी खेचून आणलाय आणि ते फिनिश करतात की नाही हेच आपण पाहणार आहोत 2 बॉल 3 धावा हा सामना कंपल्सरी चेस असेल याची दोन्ही संघांनी नोंद घ्यावी 2 चेंडू आणि 3 धावा पाहुयात कोण खेळाडू सरत चढतो